करतोय, पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषेत. पंचांचा इशारा येणं महत्वाचं असणार आहे आणि पंचांचा इशारा येतोय की काय आणि आक्रमण पाहायला मिळतंय. गती परिवर्तन मात्र इथे मोठा फटका. बॅक टू बॅक 2 चेंडूवर केलेला हल्ला आणि हल्ल्यात चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2. आग ओकताना दिसतोय. आपल्या डोक्यावर सूर्य इथे आग ओकताना दिसतोय, कारण की थंडीच्या दिवसात देखील गरमी जाणवते आणि तो आग ओकत असताना या मैदानाच्या खाली मात्र इथे वीरेंद्र सहवाग इथे फलंदाजीमध्ये आग ओकताना दिसतोय. तर 2 षटकार बॅक टू बॅक 12 धावा धावफलकावर लागले. 2 चेंडूवर 2 षटकार लगवले गेलेत. बघूया तिसऱ्या चेंडूत काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा अमर वारंगे गोलंदाजीसाठी येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. चांगला टायमिंग जुळलं गेलंय. चेंडू जातोय बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार. वीरेंद्र सहवागच्या बॅट मधून निघतोय खणखणीत. ऐरोली गावची आणबान शान ज्याला म्हटलं जातं, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा वीरेंद्र सहवाग बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार. आठवावं लागेल युवराज सिंगचे 6 चेंडूत 6 षटकार. आठवावं लागेल आपल्याला हर्षल गिफ्टचे षटकार. आठवावे लागेल रवी शास्त्रीचे षटकार. आठवावे लागेल गॅरी सोबरचे षटकार. गती परिवर्तन केलं जातं. इथे टायमिंग बेमिसाल आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इथे खराब क्षेत्ररक्षण. इथे 3 चेंडूवर 3 षटकार. तदनंतर मारलेला एक चौकार आणि इथे संघाची या नवी मुंबईचा टेनिस क्रिकेटचा हा वीरेंद्र सहवाग इथे आग ओकताना दिसतोय. 22 धावा पहिल्या 4 चेंडूवर. आक्रमण केलं जातंय अमर वारंगे सारख्या मातबर गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आणि शिरोणे प्रतिष्ठानच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार. गती परिवर्तन इथे स्क्वेअर कट केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. 3 चेंडूवर 3 षटकार. तदनंतर बाकीच्या 2 चेंडूवर 2 चौकार. वर जाऊन पोहोचते. तर अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं सुरू असताना पहिल्या 5 चेंडूवर केलेलं आक्रमण आपण पाहतोय. बडा फटका मारला जातोय. मिस टाइम स्ट्रोक म्हणावं लागेल, पण इथे मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आणि त्यानंतर मात्र 3 चेंडूवर 3 चौकार. तर आपला कॉन्फिडन्स अशीच काहीतरी समाप्तीनंतर कीचा जादूगार झाले. इथे आग ओकताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर इथे अविनाश सुतारांच्या चेंडूवर माध्यमातून इथे 37 काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. वीरेंद्र 7 चेंडूचा विचार केला तर 6664446 असा नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अविनाश सुतार गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे.
मोठा फटका मारला जातोय, चेंडू हवेत आहे, सिद्धू मात्र बघत राहिलाय, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. वीरेंद्र सेहवागच्या आकड्यावर दुसरं षटक मार्गस्थ असताना आग ओकताना दिसतंय. वीरेंद्र सेहवाग वैयक्तिक धावसंख्यावर खेळतोय. 7 चेंडूत 36 धावांची खेळी, त्यात मारलेले खणखणीत 4 षटकार आणि 3 चौकार. षटकार आणि चौकाराची भाषा बोलणारा हा फलंदाज आहे. मोठा फटका मारला जातोय, हेलिकॉप्टर चेंडू वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. नक्कीच भंडारा उधळायचाच वेळ आहे, कारण की वीरेंद्र सेहवाग इथे आग ओकताना दिसतोय. वैयक्तिक धावसंख्या 40 वर खेळतोय. 8 चेंडूत केलेल्या 40 धावा. फुल अर्लेनचा चेंडू इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा देखील इशारा येथे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अव्वंतर धावसंख्येने वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 आकड्यावर. दुसरे षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकात 30 धावा, त्यानंतर अविनाश सुतारांच्या गोलंदाजीवर केलेलं आक्रमण. वीरेंद्र सेहवाग, निलेश भोईर आग ओकताना दिसतोय. मोठा फटका मारला जातोय, पुन्हा एकदा हवाई फायर, चेंडू जातोय इट्स आउट ऑफ पार्क. वीरेंद्र सेहवाग निलेश भोईरच्या बॅट मधून निघतोय. धावांची खेळी केली, गणागती फलंदाजी आपण पाहिलेच, त्यात मारलेले 4 खणखणीत षटकार, 5 षटकार. हॅलो क्रिकेटरनी नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटमध्ये इतिहास घडवला गेला होता. 94 धावांची खेळी केली होती आणि आज इतिहास घडवला या वीरेंद्र सेहवागने. 10 चेंडूत 50 धावांची खेळी, सुरेख फलंदाजी.